वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना बीडबाहेर हलवण्यात यावे अशी मागणी आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। नेमकी ही मागणी कोणाकडे केलेली आहे आणि का केलेली आहे तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम यांनी मस्साजोग गाठले। मस्साजोग गाठल्याच्या नंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आणि धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमच योगेश कदम यांना सांगितला। ह्यावेळी धनंजय देशमुख हे योगेश कदम यांच्याशी चर्चा करत असताना म्हणाले आहे की वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्याचं संगमत असून या संगमतातूनच हा सर्व प्रकार घडला असल्याचा आरोप देखील ह्यावेळी धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। सध्या वाल्मिक कराड हा बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये अटक असला तरी त्या ठिकाणी त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील ग्रामस्थासह धनंजय देशमुख यांनी ह्यावेळी केल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मकोका देखील लावण्यात आला असला तरी मात्र या सर्व आरोपींना जेलमध्ये देखील VIP ट्रीटमेंट ह्याचबरोबर वाल्मिक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचं देखील अनेक वेळा पाहण्यास मिळालेले आहे। ह्याविषयीची आम्ही माहिती अधिकाऱ्यामार्फत माहिती देखील मागितली आहे, मात्र जेल प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील ह्यावेळी धनंजय देशमुख यांनी योगेश कदम यांच्याकडे केलेला आहे। याचबरोबर आता जेलमध्ये देखील वाल्मिक कराड आपली दहशत गाजवत असल्याचे अनेक घटना समोर येत असताना देखील त्यावर कुठलेच पाऊल उचलले जात नाही, कारण वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासनातील अधिकारी हे संगमती एकरूपी असल्यामुळेच हा सर्व प्रकार घडत असल्याचं देखील ह्यावेळी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसंच ह्या हत्या प्रकरणातील आरोपीपैकी एक आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांना सध्या जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्यामुळेच आता वाल्मिक कराडसह त्यांच्या सर्व आरोपींना बीड मध्यवर्ती कारागृहामधून इतर ठिकाणी हलवण्यात यावी अशी मागणी देखील आता मस्साजोगच्या ग्रामस्थासह धनंजय देशमुख यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केलेली आहे। ह्यावेळी योगेश कदम यांनी बोलताना सांगितलेलं आहे की ह्या सर्व घटनेची मी सविस्तर माहिती घेऊन यावर लवकरच कारवाई करील असं आश्वासन देखील ह्यावेळी त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थासह धनंजय देशमुख यांना दिलेला आहे। ह्यामुळे आता खरंच ही सर्व माहिती काढल्याच्या नंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बीडमधून वाल्मिक कराडसह त्याच्या सर्व आरोपींना इतर जेलमध्ये हलवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।